कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। शहरातील थेट पाईपलाईन योजना, शेतकऱ्यांचे बी बियाणांचे प्रश्न, कागलमधील निवृत्त कर्मचारी, म्हाडा गृह प्रकल्प, बंद पडलेले उद्योग आणि नव्या क्रीडा संकुलांचे अडथळे या सर्वच विषयांवर मंत्री मुश्रीफ यांनी सखोल चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांना ठोस कार्यवाहीचे आदेश दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विभागीय प्रश्नांवर आढावा बैठक पार पडली। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्राथमिकत्वाने कोल्हापुरातील थेट पाईपलाईन योजनेतील अडचणींवर चर्चा झाली। नागरिकांना 2 वेळा शुद्ध पाणी, पुरेसे पाणी मिळावं यासाठी योजना अंमलात आणणाऱ्या कन्सल्टंट आणि पुरवठादारांनी त्रुटींवर उपाय शोधून तातडीने सुधारणा कराव्यात अशा स्पष्ट सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्यात। त्यानंतर शेतकऱ्यांचे बी बियाणे आणि खतांबाबतच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। लिंकिंग प्रक्रियेपासून ते खते आणि बियाणांच्या पुरवठ्यापर्यंतच्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांची आणि पुरवठादारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवण्याचे आदेश देण्यात आले। कागल नगर परिषदेतील 2003 पासूनचे सेवानिवृत्त कर्मचारी यांना थकीत देयके मिळावीत यासाठी राज्यस्तरावर बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तर कागलमधील म्हाडा प्रकल्पातील समस्यांवर 8 दिवसात तोडगा काढण्याची ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे। कागल MIDC मधील ओसवाल FM टेक्सटाईल बंद असल्यामुळे कामगारांचे थकीत हक्क मिळावेत यासाठी 2 दिवसात संबंधित बँका, कंपनी व्यवस्थापन आणि कामगार विभागाची संयुक्त बैठक होणार असून कामगार संघटनांशी अंतिम चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे। गडिंग्लजमधील नव्याने विकसित होणाऱ्या क्रीडा संकुलात अडथळा ठरत असलेल्या वृक्षतोड परवानगीसाठी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिलेत। या बैठकीत कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून प्रशासनाला तातडीच्या अंमलबजावणीचे आदेश दिलेत।